मला माझ्या या यूट्यूब फॅमिलीला सांगायचं होतं गुड न्यूजच आहे. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती, जिथे आपण बघणार आहे मेकअप, हेअरस्टाईल, स्किन केअर, हेअर केअर आणि त्याचसोबत माझे व्लॉग्स असणार आहेत. तुम्ही आजचा थंबनेल बघितलाच असेल. मी काहीतरी गुड न्यूज शेअर करणार आहे आणि ती गुड न्यूज म्हणजे काय असणार आहे गेस करा. ॲक्च्युली गुड न्यूज ही आहे की गुड न्यूजच आहे. म्हणजे तर गुड न्यूज ही आहे की मी पुन्हा एकदा आई होणार आहे. जवळपास माझा आता 3rd ट्रायमेस्टर सुरू होईल. तर त्यासोबत प्रेग्नन्सीचे पण व्हिडिओज येतील, आपले मेकअप, हेअर केअर वगैरे तर येणारच आहेत, पण त्यासोबत आपले प्रेग्नन्सीचे पण व्हिडिओज येणार आहेत. आणि तुम्ही सांगू शकता तुम्हाला काय बघायला आवडेल. आता मला पहिली मुलगी असल्यामुळे थोडासा अनुभव आहे की काय करायचं काय नाही करायचं, किंवा जे मला अनुभव आले ते मला तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडतील. आणि असं नाही आहे की सगळ्यांना माहीत नाही आहे किंवा माहीत आहे. तर मला माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला माझ्या ह्या यूट्यूबसाठी मला माझ्या ह्या यूट्यूब फॅमिलीला सांगायचं होतं की मी आई होणार आहे दुसऱ्यांदा, स्वतःहून सांगायचं होतं. बरेच जण गेस करतात किंवा माझ्या फ्रेंड्सला अजून काही माहीत नाही आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मला सांगायचंच होतं. तर आणि आपले हे व्हिडिओज येणार आहेत आणि त्यासोबत मला सांगायला आवडेल आमची प्रेग्नन्सी स्टोरी. तर पहिलं आयुष्याच्या वेळेस तर असं झालं होतं ना की लग्नाला 2 वर्ष होऊन गेले पण बाळ नाही. खूप सगळ्यांचं चाललेलं बाळासाठी ट्रीटमेंट. आणि आमचं म्हणजे लग्नानंतर लगेचच आम्ही असं काही नव्हतं की आम्हाला 4 वर्ष थांबायचं, 2 वर्ष थांबायचं, 1 वर्ष थांबायचं. आम्ही बेबीसाठी तयारच होतो. म्हणजे असं काही नव्हतं की आम्हाला खूप लेट पाहिजे किंवा लवकर पाहिजे, असं काही नव्हतं. पण 2 वर्षानंतर सगळ्यांचे प्रश्न यायला लागले. नंतर आम्ही ट्रीटमेंट घेतली, बरेच औषधं केली, पण काहीच फरक पडला नाही. शेवटी जवळपास 3 ते 4 वर्षानंतर आम्ही घर चेंज केलं आणि इथे पुण्यात आलो राहायला. आणि त्यासोबत ह्यांच्या मित्रांनी एक औषध दिलं होतं, म्हणजे त्याच महिन्यात मला वाटतं. तर ते औषध खाल्लं होतं मी. आणि गेस त्यामुळं की त्या औषधामुळं की कशामुळं माहीत नाही, पण त्या महिन्यात मला प्रेग्नन्सी राहिली. त्यानंतर आम्हाला सिरियसली म्हणजे माझे मामा एक्सपायर झाले होते. सख्खे नाही, चुलत, पण जवळचे होते खूप. त्यामुळं वातावरण असं होतं ना घरात की सगळीकडे सगळं दुःख. आणि अचानक मला ही न्यूज तिथे सगळ्यांच्यात कळली. म्हणजे माझ्या आधी सगळ्यांना कळली, कारण मला उलट्या किंवा जेवायला बसलं की एवढा त्रास होत होता की बसच. पण माझ्या आधी बाकीच्यांच्याच लक्षात आलं की ही उलट्या करते म्हणजे हिच्या काहीतरी आहे, पण कन्फर्म नव्हतं. तर मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच कन्फर्म झालं की हा बाबा आहे म्हणून. त्यानंतर आम्ही खूप म्हणजे पहिली प्रेग्नन्सी एवढ्या वर्षानंतर राहिलेली, त्यामुळं मी खूप म्हणजे पॉझिटिव्ह, प्रोटेक्टिव्ह होते माझ्या बाळासाठी, आयुष्यासाठी. आणि त्यानंतर आत्ता एवढ्या दिवसांनंतर जवळपास आयुष्य 3 वर्षाची झाली आणि जवळपास तिचा 3रा बड्डे झाला ना की मी इतके खुश होते ना बसच. कारण आता ती शाळेत जाणार, आता मला थोडासा फ्री टाईम भेटेल, किंवा मी तिला बाहेर फिरायला वॉटर पार्कला घेऊन जाऊ शकते, किंवा सोबत कोणी गेलं तर त्यांच्याजवळ ठेवून मी पण एन्जॉय करू शकते, असं माझं होतं. पण असा मी विचार केला आणि
काहीच दिवसांमध्ये मला ही न्यूज कळली की मी पुन्हा एकदा आई होणार आहे. जसं आपण रीलमध्ये बघतो ना की आई एकदम खुश आहे की ती आता मूल जाणार आहे शाळेत, 2 तास आरामाचे खूप निवांत असे भेटणार आहेत. पण दुसरं बाळ येतं आहे. पण मी तेव्हा पण खुश होते, कारण आम्ही ऑलरेडी प्लॅन करतच होतो. पण असं वाटलं नव्हतं आम्हाला की अ, होईल म्हणून म्हणजे. तर आणि त्यातल्या त्यात मी इतकी खुश होते ना की म्हणजे काय त्याला शब्दच नाही आहेत. कोणीही इमॅजिन करू शकत नाहीत तो आनंद. तर ही माझी सेकंड प्रेग्नन्सी आहे. तर आपले व्हिडिओज येतील जसं की आता मी काय काय खाते. मी तुम्हाला सगळ्यात भारी एक सजेस्ट करेन. एकच मिनिट. गर्भसंस्कार हे पुस्तक मी आयुष्य पोटात असताना वाचलेलं आणि अजून ह्या वेळेसही वाचते. कारण ह्यात बऱ्यापैकी ज्या आपल्या शंका असतात की मी उठलं पाहिजे, कसं उठायचं, कसं बसायचं, कसं झोपायचं, काय खायचं, कोणत्या महिन्यात काय खायचं, किंवा कशी बाळाची ग्रोथ होते, किंवा बाळ झाल्यानंतर सुद्धा आपण कशी काळजी घेऊ शकतो, हे सगळ्या गोष्टींची ह्या पुस्तकांमध्ये माहिती आहे. सो मला हे पुस्तक खूप आवडलं होतं. तेव्हासुद्धा मी वाचलं होतं आणि आत्तासुद्धा मी वाचलं आहे. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक गोष्ट तुम्ही गरोदरपणात कोणती योगासने करू शकता हे सुद्धा दिलेलं आहे ह्यात. आणि हे बघूनच मी बऱ्यापैकी केलं होतं आणि माझी फर्स्ट डिलेवरी ही नॉर्मल झाली होती. नॉर्मल सिरियसली कुणाला म्हणजे माझ्यापेक्षा ज्या मुली जास्त ॲक्टिव्ह, हे काम कर, ते काम कर, असं कर, तसं कर, पण कुणाला वाटलं नव्हतं मी नॉर्मल होईल. पण ॲक्च्युली माझी डिलेवरी नॉर्मल झाली होती. सो मला खूप फायदा झाला ह्या पुस्तकाचा. तुम्हाला पण होईल. किंवा तुम्ही हे पुस्तक नसेल तुमच्याकडे किंवा तुम्हाला घ्यायचंच नसेल तर आपले व्हिडिओज आता इथून पुढे जवळपास 3 महिने आहेत आपल्याकडे. तर आपण व्हिडिओज बनवत जाऊ की मी काय खाते, माझा दिवस कसा असतो, डेली रुटीन कसं असतं थोडंसं, किंवा त्यासोबत अजून काही मॅटर्निटी वेअर वगैरे थोडंसं मला दाखवायला आवडेल आणि तुम्हाला बघायला आवडेल का हे तुम्ही नक्की सांगा मला. त्यासोबत तुम्हाला कोणते व्हिडिओज बघायला आवडतील, हेअरस्टाईल, मेकअप, हेअर केअर, कारण बऱ्याच जणींना माझ्या हेअर केअरची रुटीन जाणून घ्यायचं आहे. कारण जे मला ओळखतात समोरासमोर किंवा जे मला पहिल्यापासून ओळखत आहेत त्यांनी सगळ्यांनी माझ्या केसांची बेकार अवस्था बघितलेली आहे. खूप बेकार. म्हणजे माझे ह्यातले निम्मेच केस झाले होते. म्हणजे इतकी खराब अवस्था झाली होती माझ्या केसांची. आणि माझे केस एकदम शॉर्ट केले होते मी. सारखे ते गळत होते, खूप त्रास होत होता. आणि त्यासोबत मी हेअर ट्रीटमेंटसुद्धा घेतली होती ज्याचा की मला काहीच फायदा नाही झाला. एवढं सगळं केल्यानंतर मी काय काय शिकले, काय माझ्या केसांसाठी अप्लाय केलं जेणेकरून माझी केस आता ज्या कंडिशनला आहेत ते आहेत. तर हे पण मला शेअर करायला आवडेल. सो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्यासोबत तुम्हाला कोणते व्हिडिओज बघायचे आहेत हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका. बाय बाय.